नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. किती लोक आहेत ते बघा आमच्या कोपर्डीचे, त्यांच्यावर असं एक बी दाखवा. आम्हाला स्वतः त्या कोपर्डीच्या केसमध्ये 5 वर्ष शिक्षा आहे. 5 वर्ष शिक्षेमध्ये आम्हाला जामीन नाही. 2 वर्ष आम्ही शिक्षा कोपर्डीमध्ये घडली. त्यावेळेस जरांगे पाटलांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठंच कमी पडून देणार नाही, कुठंच कमी पडून देणार नाही. का आमच्या सहकार्याने माझी वैयक्तिक थोडी परिस्थिती बरी असल्यामुळे मला कधीतरी 5-6 महिन्यातून एखाद्या वेळेस मनी ऑर्डर येते. जरांगे पाटलांनी एकदा तरी मनी ऑर्डर पाठवली का? आम्ही 100 वेळेस वकिलापाशी मेसेज द्यायचो, जरांगे पाटील आम्हाला मनी ऑर्डर पाठवा. जरांगे पाटलांनी काय सांगायचं, पुढच्या वेळेस लगेच दुसऱ्या 2-3 दिवसातच मनी ऑर्डर पाठवतो. अक्षरशः 2 वर्षामध्ये एकदाही मनी ऑर्डर त्यांनी केली नाही. माझ्या सहकार्याने तिथं जेलमध्ये इतर कायद्याचे कपडे धुवून स्वतःच हे केलंय, स्वतः जगले दुसऱ्याचे कपडे धुवून. कशासाठी? फक्त बाबा तिथं काहीतरी मनी ऑर्डर मधून जो ह्याच्यातून माल भेटतो ना आपलं चिवडा बिवडा, फक्त इतर खाण्यासाठी खाऊ वाटतं म्हणून कॅन्टीन मधून, त्याच्यासाठी दुसऱ्याचे कपडे हे करायचे आणि त्यांनी घेतलेल्या चिवड्यावर जगायचं. तुम्ही सांगतात ना आम्हाला काय केलं, आम्ही तुमच्यासाठी लय केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? तुम्ही आमची जिंदगी बर्बाद केली, बाकी काहीच नाही केलं. तुम्ही आमच्या परिवाराची जिंदगी बर्बाद केली. कारण आम्ही ज्या वेळेस गेलतो त्यावेळेस माझे मुली जुळ्या मुली असताना बाळूत्यात होत्या मुली. जन्माल्याच्या नंतर लय 8 महिन्यात मी आतमध्ये गेलतो जन्माल्याच्या नंतर. तुम्ही कधी त्या मुलीचा बी विचार केला नाही. माझा परिवार ते छोट्याल्या मुली घेऊन येरवाड्याला यायचे, माझे वडील माझी बायको. मग त्यावेळेस जरांगे पाटलांनी कधी असं का म्हणलं नाही की तुम्हाला 2 रुपये धरा बरं जायला यायला? माझं बरं होतं. आता यांचे तर इतके हाल होते, हे गणेश खुनेचे यांचे. आईनी सुटल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणले, मी तुम्हाला कुठंच कमी पडून देणार नाही. सुटल्याच्या नंतर अक्षरशः हे ऊसतोडीला गेलेत. ऊसतोडीला 2 वर्ष कोणत्या कारखान्याला तोडलं? बेटकाळ कारखान्याला 2 वर्ष ऊस तोडलाय. का तुम्ही काहीच कमी पडून देणार नव्हते ना? मग कस काय हे ऊसतोडीला गेले? तुम्ही कधी विचार केला? आणि सुटल्याच्या नंतर, सुटून आल्याच्या नंतर त्या माणसाने आजपर्यंत बी आम्हाला कधी हे विचारलं नाही की तुमच्या केसचं झालंय काय, तुमची केस ओपन झाली का, तुमची केस कुठपर्यंत आली, हायकोर्टामध्ये चालू आहे का, वकील लावायचेत का, हितपर्यंत आजपर्यंत बी कधी त्यांनी खुलासा केलेला नाही. मग ते काम कोणाचं आहे? जरांगे पाटलाच आहे का नाही? आम्ही तुमच्यासाठी मॅटर केलं, आम्ही शिवबा संघटनेसाठी मॅटर केलं. तुमचं नाव कुठंतरी मोठं हो ही तुमची अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही मॅटर केलं. आम्हाला आतमध्ये जायच्या अगोदर सांगितलं, हरीश साळवे सारखे वकील लावले. हरीश साळवे सारखे आपल्यासाठी इतकी वकिलाची प्रचंड मोठी टीम आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही 8 दिवसाच्या पुढे थांबणार नाही. भैय्यूजी महाराजांनी सांगितलं आम्हाला, हे असं सांगायचे की भैय्यूजी महाराजांनी सांगितलं की हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जज सुद्धा माझे शिष्य आहेत आणि तुम्हाला कुठलीच तकलीफ होणार नाही. अरे तुम्ही खोटं तरी किती बोलता? आणि त्याच्यानंतर आम्हाला वकील द्यायला वकील सापडणार. आमच्या संघटनेच्या वकिलांनी पुन्हा आमचे केस लढवली, प्रामाणिकपणे केस लढवली. पुन्हा सांगतात की मी 2 एकर जमीन विकली का काय, त्यांची म्हणते जमीन विकली. कोणासाठी विकली जमीन? तुम्ही मेसेज फिरवता की त्या मुलाला सोडायसाठी जमीन विकली. तुम्ही कोणाला दिले पैसे ती जमीन विकून? आम्हाला तर तुम्ही सेशनला जे केस लढलेत ते वकिलाचे मी नाव सांगतो, त्यांनी फ्रीमध्ये केस लढलेत. तवले साहेब, वाजिद खान साहेब, गणेश मस्के साहेब हे फ्रीमध्ये केस लढलेत आणि तुम्ही पैसे दिले कोणाला? तुम्ही खोटं बोलायचं एक प्रमाण असतं, कोणतं बी प्रमाण असतं का नाही? तुम्ही इतकं खोटं बोलतात आणि समाजाची इतकी दिशाभूल करतात आणि समाजाला इतकं भरकवतात. आज बी आंदोलनात हेच झालं, काल बी आंदोलनात तेच झालं आणि इथून पुढे बी मी एक सांगतोय की समाजाला आणि समाजाच्या युवकाला ह्या माणसावर कोणताच विश्वास ठेवू नका, कारण आम्ही त्याच्यातून गेलेलोय. आता आम्हाला माहिती कुणी काही म्हणतंय का, आणि काही असे समाजाचे लोक बीत ना, अरे तुम्हाला कमीत कमी प्रामाणिक माणूस तरी ओळखाव. किती भावनिक किती करायचं आणि किती भावनिक व्हायचं हे बी आपल्याला कळायला पाहिजे. समाजाला दिशा द्यायची, समाजासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तरी कळतं का समाजामध्ये? आता तुम्हाला मी एक सांगतो, एक नेता आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये आता ह्या पोरांचे गुन्हे दाखल झालेले किती मुलं आहेत हे बघा. ह्या मुलावर गुन्हे दाखल झालेले आंतरवालीमध्ये. आता ह्या मुलाचे गुन्हे जर महागारी नाही झाले तर ह्या मुलाच्या जिंदग्या बरबाद झाल्या का नाही? ह्या मुलाला कोण होणार आहे? आणि हे काय म्हणतात की गुन्हे महागारी घ्या. गुन्हे महागार सरकार कसं घेत नाही? तुम्ही घ्यायला लावा, सरकारला गुन्हे महागारी घ्यायला लावा.
तुम्ही नुसतं वैयक्तिक बोलता, पण त्याचं तुम्ही फक्त बसून राहता तिथं उभे करता, गुन्हे माघारी घ्या. अरे त्याच्यासाठी हालचाल करा, देवेंद्र फडणवीस साहेबाकडे या, मुख्यमंत्र्याकडे या, सरकारच्या हातपाया पडा हातपाया. तुम्ही झुकतच नाहीत. अरे झुका कुठंतरी, झुका जर समाजाचं भलं होत असेल तर. तुम्हाला समाजाच्या भल्याचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही पडलं. तुम्हाला फक्त काय करायचंय, मी कसा मोठा होईन आणि मी कसा राज्याचा नेता होईन, एवढंच फक्त तुम्हाला जमलंय आजपर्यंत. आणि आजपर्यंत तुम्ही फक्त तेच केलेलं आहे. म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतोय की समाजाला बाबा तुम्ही ह्याच्या बळीच पडू नका. कारण आम्ही जे भोगले, आणि मीच नाही, तुम्हाला सांगतो राजेंद्र जराडने बी तेच भोगले. आम्हाला सुटल्याच नंतर परत आणि दुसरं एक सांगतो, आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जर बाहेर आले तर तुम्हाला मी 1 इंच बी दुरावा देणार नाही. 1 इंच बी. ज्या एसटीत मी बसन त्या एसटीच्या पुढच्या सीटावर तुम्ही 4 जण असता. ते सीट गेलं, एसटी गेली, स्वतःला प्रसिद्धी मिळाली. अरे हे कुठे 4 हे बी विचारलं नाही. तुम्ही इथपर्यंत गेलं. आणि तुम्हाला मी एक सांगतो, हे बघा, तुम्ही जे म्हणतात ना हा माणूस राष्ट्रवादीचा नाही, हे घ्या पुरावा. राष्ट्रवादीचा नाही ना, हे काय केलंय तुम्ही, कशासाठी बसलेले? 2019चा पाठिंबा राष्ट्रवादीला. स्वतः राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील, भैयासाहेब आणि मनोज जरांगे पाटील हे 2019ला पाठिंबा दिला. तेव्हापासून हे राष्ट्रवादीचंच काम करतात आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीचंच काम करीत होते. कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहेत. आणि ह्या 2000 इलेक्शनला मी स्वतः गाडी चालवत होतो, ड्रायव्हर माणूस आहे मी. पुण्याला गाडीवर चालवत असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय आणि तू इथं ये आणि तुम्हाला काही कुठं कमी पडून देणार नाही. तुम्हाला फायली काढून देईन, हे करीन ते करीन, तुला गाडी चालवायची गरज पडणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन स्वतः घनसावंगीमध्ये सभा घेतली, यांची पाठिंब्याला सभा लावली. आणि सभा झाल्याच्या नंतर आम्हाला कुठलेच मन हे बी विचारलं नाही. आणि हे महाशय राजेश भाया टोपे साहेब यांच्या कंटिन्यू संपर्कात राहिले आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. आज बी तेच होणार आहे, इथून पुढे बी तेच होणार आहे. आज जे आंतरवालीमध्ये बी जे आहेत यांची बी तीच दशा आहे आणि तीच दिशा आहे. आणि जे आज आलेले आहेत हे काय प्रामाणिक नाही, जे आज हे जे आहेत त्यांच्याबरोबर आज आहेत ते टोटल राष्ट्रवादीचे, टोटल मी सिद्ध करतो. कारण एवढाले मूक मोर्चे झाले, कधी ते झेंडा घेऊन नाही आले, कधी मोर्चामध्ये नाही आले, कोणत्या मराठा चळवळीमध्ये नाही आले. तुम्हाला आजच एवढा कस का अचानक पुळका आला? तुम्ही कधीतरी एखाद्या वेळा समाजामध्ये यायचं होतं ना, समाजाचं कोणतं तरी कामाला. अरे तुम्ही समाजाच्या शिवजयंतीच्या स्टेजवर कधी नाही आले आणि आज तुम्ही समाजासाठी इतकं भांडता. कस काय भांडता? तुम्ही भांडलं पाहिजे पण पाहिल्यापासून. आणि जर आता जर तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे काम करीत असलात तर इथून पुढेही समाजासाठी तेवढंच प्रामाणिकपणे काम करा. जर तुम्हाला वाटत असेल तर मी प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्या बाजूचे काम करतो. त्यांच्या बरोबर आजची जी टीम आहे ती फक्त राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य, जेवढे राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे असेच लोक आहेत आणि इतर कोणीही नाही. आणि फक्त त्याच्यामध्ये एक आंतरवालीचा सरपंच आहे, तो एक फक्त इतर पक्षाचा आहे. आणि तो बी कसा आहे, राष्ट्रवादीमधून आलेला आहे आणि गाव असल्यामुळं तो बी तिथं ठेवला नाही तर त्यालाही माझ्या मते ठेवलं नसतं. कारण तो सरपंच आहे म्हणून ठेवलाय. आणि प्रामाणिकपणे मी सांगतोय त्याला त्याच्यामुळे ठेवलं असेल. कारण मला आता त्यांचं माहित नाही त्यांनी कशामुळे ठेवलंय ती, पण त्यांचं हे एवढं हे आहे. त्यांनी अनेक गोष्टी आमच्या बरोबर फ्रॉड केलेल्या आहेत. मी हा गणेश खुने, राजेंद्र जराड हा गावाकडे आणि अमोल खुने हा बी गावाकडे. माझं यायचं कारण म्हणजे मी काल पुण्यामध्ये आलतो आणि पुण्यामधून मला पत्रकार परिषदमध्ये घेण्यासाठी मी इथं आलोय. कारण मला हे माझ्यावर होणारे आरोप मला सहन झाले नाहीत. 2 दिवसापासून मॅसेज फिरत आहेत. मला बदनाम करण्याचं पूर्णपणे काम आमच्या चौघाला झालंय. कारण ते 2 जण गावाकडे असताना सुद्धा त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये आले. म्हणून हे पत्रकार परिषद मधून सांगतोय मी की खरं कोण आणि खोटं कोण, आणि समाजाने बी ओळखून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बी जर पुढच्या वेळेस जर झालंच ह्या 2-3 दिवसात ह्याच्यापेक्षा बी भयानक खुलासे मी तुम्हाला देईन.
भयानक म्हणजे वेडेव आणि फुटे सकट देईन तुम्हाला. कुणी कोणत्या टोलनाक्यावर काय केलं, कुणी कोणत्या हॉटेलवर काय केलं, संभाजीनगरला काय झालं, हे मी अख्खं मटेरियल तुम्हाला देईन. हे आत्ताचे आंतरवालीच्या आंदोलनातले. मी कमीत कमी 2 महिने झाला अलिप्त आहे. 2 महिन्यापासून माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मी म्हणजे ते मुंबईला येताना, आणि तो व्हिडिओ व्हायरल करायचं बी एक कारण होतं. तुम्ही समाजासाठी करतात म्हणतात ना. महाकाळा फाट्यावर जरांगे पाटील येत असताना ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात एक युवक गेला. युवक गेल्याच्या नंतर जरांगे पाटील तिकडं थोडंही डोकायला म्हणजे बघायला गेले नाही. सरळ कावड्याच्या माळा घालून आणि रुमाल टाकून पब्लिक मध्ये फक्त असे हातवारे करीत निघत होते. तुम्हाला जर समाजाची कळकळ असते ना, तुम्ही त्या युवकाकडे गेले असते. तो युवक कोणत्या कास्टचा होता, कोणत्या ह्याचा मला काही घेणं देणं नाही होता. म्हणजे झालेली घटनेकडे तुम्ही जर माणुसकी म्हणून जर बघितलं असतं, माणुसकी, जात सोडून द्या, जातीच्या पलीकडे बी एक माणुसकी, आणि ती माणुसकी तुम्हाला दाखवण्याचं तिथं एक वेळ आणि टायमिंग होता, तो सुद्धा तुम्हाला करता नाही आला. तुम्ही फक्त हारतुरे केले, आणि हारतुऱ्यासाठी हा माणूस भुकेलेला आहे, भुकेलेला. तुम्ही आरक्षणासाठी म्हणता. तुम्ही ज्या गेलेल्या 102 का 103 युवक गेले त्या मराठा आंदोलनासाठी, तुम्ही त्यांना किती जणांना भेटायला गेले? ज्यांना भेटायला गेले, ज्या गावात भेटायला गेले त्या गावात तुम्ही सत्कार करून घेतली. नेमकं तुम्ही सत्काराला गेलते का त्या युवकाला गेलते? ह्यो बी आम्हाला एक प्रश्न आहे ना. त्या युवकाला भेटायला गेलते का तुम्ही सत्काराला गेलते? तुम्हाला जर खरोखरच समाजाची जर कळकळ असते तर तुम्ही सत्कार घेतलेच नसते. कारण त्या गावात एक शोककळा पसरलेली असताना तुम्ही तिथं सत्कार स्वीकारले. सत्कार म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक आहे समाजाशी हे कळतंय ना आम्हाला बी. ते वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे, मला काय. त्यांना जे काय वाटत असेल त्याच्यामुळे आरोप करीत असतील, किंवा त्यांच्या पाठीमागं कोणीतरी राजकारणी असेल सांगायला ह्यांना टार्गेट करा. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जितके बी आरोप केले तेवढे कोणते नेते इथं? फक्त इतर पक्षाचे. राष्ट्रवादीच्या एकही नेत्यावर त्यांनी आरोप केलेला नाही. बस. आता तुम्ही त्याच्यासोबत इतके वर्ष झाले, पण आताच का तिच्यावर आरोप करताय? म्हणजे नेमकं कारण काय आताच आरोप करण्याचं त्याच्यामुळे? 17 वर्ष तुम्ही असं म्हणतात, मग आताच का आरोप केला? मी तुम्हाला सांगतोय ना, समाज भरकटायला लागला, समाजाचा वापर करायला लागले ती. तुम्हाला तेव्हापासून कोपटी पण तुमचे आरोप होऊन गेले, पण आताच तुम्ही स्पष्टीकरण देता त्याच्यावर. आतापर्यंत आम्हाला असं वाटलं की कुठंतरी हे स्टॉप होईल, कुठंतरी समाजाची दिशाभूल करायचा थांबन, त्याची दिशाभूल करायचीच थांबाना, म्हणून आम्हाला वेळ आली सांगायची. समाज भरकटू नाही, समाजावर पुन्हा आणि अशी कुठली अशी वेळ येऊ ना आमच्यासारखी, म्हणून बोललो. थांबतो. जय शिवराय.